नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आज आपण समाजसुधारकांच्या चौथ्या भागात मेन असे समाजसुधारक महाराष्ट्रातले गोपाल हरी देशमुख यांच्याबद्दल म्हणजे लोकहितवादी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लोकहितवादी हे एक महत्त्वाचे नेते होते महाराष्ट्राच्या समाजसुधारकांमध्ये आणि त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे झालेला. त्यांनी खूप कार्य केलेले, त्यांनी खूप शिक्षण घेतलेले, ते खूप ठिकाणी जज म्हणून कार्य त्यांनी केलेले, त्यांनी खूप सरकारी सेवेत कार्य केलेले. तर मित्रांनो, 1852 वाई येथे महाबळेश्वरजवळ वाई येथे त्यांनी मुन्सूफदार नावाची एक पदवी होती इंग्रजांच्या काळात. तर ते मुन्सूफ म्हणून तिथे त्यांनी वाईला 1852 कार्य केलेले. तेच त्यांनी 1856 इमान कमिशनवरती कमिशनर म्हणून होते. तसंच त्याने 1862 अहमदाबाद येथे असिस्टंट जज, तर अहमदनगर येथे जज हे असे त्याने त्या टायमाला कामं केलेली, देशव्यापी कामं केलेली. नाशिक येथे जॉईंट सेशन जज म्हणून होते. नाशिक इथे त्याने जॉईंट सेशन जज म्हणून काम केलं. 1880 ते मुंबई इथे येऊन विधिमंडळाचे सदस्य बनले. विधिमंडळाचे सदस्य बनून त्यांनी खूप कार्य केलं. तसंच त्याने काही काळ रतनलाल संस्थानाचे दिवाण होते. दिवाण इंग्रजांच्या टायमाला ही मोठी कामगिरी होती, म्हणजे मोठं पद होतं ते दिवाणीचं पद. दिवाण म्हणून त्यांनी काम केलं. 1848 लोकहितवादी आणि भाऊ महाजन यांच्यासोबत प्रभाकर नावाचा साप्ताहिक आणि शतपत्री प्रभाकर या नावाच्या साप्ताहिकात त्यांनी शतपत्री लिहिली. त्यांनी फक्त त्याच्यात शतपत्री लिहिली, पूर्णपणे मासिक त्यांनी म्हणजे साप्ताहिक त्यांनी नव्हता लिहिलेला, फक्त त्याच्यातली शतपत्रे आहे ते त्यांनी लिहिलेलं. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणा अति सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षणाविषयी विचार मांडले आहेत. आणि वाङ्मयाचे कार्य म्हणजे लोकहितवादी यांनी विविध विषयांवरती सुमारे 36 ग्रंथ लिहिलेत. आपल्याला एक पुस्तक पाठ करता येत नाही, त्यांनी 36 ग्रंथ लिहिले त्याच्यावरती. आणि मग लोकहित म्हणजे त्यांचे राजकीय कार्य, आर्थिक ग्रंथ असं आहे, म्हणजे त्यांनी आर्थिक ग्रंथ लिहिलेत, काही राजकीय ग्रंथ लिहिलेत. लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानावरती दारिद्र्य येण्याची कारणे काय होती हे त्यांनी लिहिले. ग्रामरचना लिहिले. स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी त्यांनी लिहून ठेवले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका पण लवकरच येणार आहेत, विचार करून वोट द्या, बघा कोणाला बसवायचं. आता लोकहितवादीने ऐतिहासिक ग्रंथ, हिंदुस्थानाचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात हे असे त्यांचे ऐतिहासिक ग्रंथ आहेत. तर मेन हा ग्रंथ आहे तो पानिपत. ह्या ग्रंथात मराठ्यांचा कसा पराभव झाला, पराभवाची कारणे काय होती, किती मराठ्यांनी म्हणजे आपल्या देशगौरवासाठी किती झिजलेत ह्याच्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये माहिती पूर्णपणे दिली आहे. मित्रांनो, कधी जर वेळ भेटला तर पानिपत हा ग्रंथ नक्की वाचा. मग आपल्याला समजेल की मराठी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये किती महत्त्वाची आहे. लोकहितवादींचे चरित्रात्मक ग्रंथ म्हणजे पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरती त्यांनी ग्रंथ लिहिलेत. लोकहितवादी हे एक मासिक होतं मित्रांनो. मेन त्यांचं नाव तर गोपाल हरी देशमुख होतं, पण त्यांचं लोकहितवादी हे त्यांना लोकांच्या हितासाठी त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि त्याच नावाने त्यांनी एक मासिक काढलेलं, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणून म्हटलं जायचं. आणि अशा लोकहितवादी माणसाचा 9 ऑक्टोबर 1892 पुणे येथे निधन झालं. मित्रांनो, खूप समाजसुधारक म्हणजे खूप लोकांनी आपल्या देशाच्या ह्यांनी तर समाज सुधारण्यासाठी कार्य केलेत. देश स्वतंत्र होण्यासाठी थोडाफार हातभार दिला. म्हणजे त्यांनी जो एक बेस असतो तो 1856 जो त्यांनी बेस निर्माण केला, म्हणजे त्यांनी एक पाया घातला की आपला देश स्वतंत्रच्या दिशेने कसं जाईल. म्हणून त्यांचा इतिहास आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. थँक्यू मित्रांनो. जय हिंद. नमस्कार.